आपला मेंदू म्हणजे शरीराचा कंट्रोल सेंटर. आपले विचार, भावना, निर्णय, स्मरणशक्ती, सर्जनशीलता सगळं मेंदू नियंत्रणात ठेवतो. पण काही दैनंदिन सवयी आपल्यालाच माहीत नसताना मेंदूची कार्यक्षमता कमी करत असतात. या सवयी वेळेवर थांबवल्या नाहीत तर पुढे डिप्रेशन, विस्मरण, स्ट्रोक, मेंदू आकुंचन आणि नर्व्हस सिस्टीम कमजोर होण्यास सुरुवात होते. आज आपण अशा सवयी पाहणार आहोत, ज्या मेंदूला हळूहळू नुकसान पोहोचवतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप न घेणं. दर रात्री 7 ते 8 तास झोप खूप गरजेची आहे. अपुरी झोप जर तुम्ही घेत असाल, तर मेंदूमध्ये टॉक्सिक प्रोटीन जमा होतं. ते अल्झायमर आणि विस्मरण वाढवतं. सारखं जागरण केल्यामुळे एकाग्रता कमी होते, निर्णय क्षमता कमी होते आणि व्यक्ती भावनिकदृष्ट्या अस्थिर होते. यासाठी काय करावं? तर रात्री झोपण्याआधी किमान 1 तास मोबाईल, टीव्हीपासून तुम्ही दूर राहा. झोपेची वेळ निश्चित ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ताणतणावात राहण्याची सवय. तुम्ही जर दीर्घकाळ ताणतणावामध्ये राहत असाल, तर मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस भागाचं नुकसान होतं, जे स्मरणशक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे चिंताग्रस्तपणा, डिप्रेशन आणि चिडचिड वाढते. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर 10 ते 15 मिनिटे ध्यान करू शकता, खोल श्वसन करू शकता, मन शांत करणाऱ्या गोष्टी करा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे खूप वेळ मोबाईल, टीव्ही किंवा डिजिटल स्क्रीनचा वापर करू नका. याचा जास्त वापर केल्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही कमी होत आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे मेंदू सतत उत्तेजित राहतो. यामुळे डोपामिन डिसबॅलन्स होतं आणि एकाग्रता कमी होते. तसेच शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स पाहण्यामुळे मेंदूचं अटेन्शन स्पॅन कमी होते. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाईम दिवसातून 2 ते 3 तास असं मर्यादित ठेवा. दिवसात 2 ते 3 वेळा 10 मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्या. चौथं महत्त्वाचं म्हणजे साखर, फास्ट फूड आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा. जंक फूडमधील ट्रान्स फॅट मेंदूतील रक्तपुरवठा कमी करतात. यामुळे मेंदूचे सेल्स कमजोर होतात आणि स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे सुस्ती, थकवा जाणवतो. जास्त साखर ब्रेन फॉग निर्माण करते, म्हणजे विचार मंदावते. यासाठी तुम्ही काय करू शकता? तर फळे, सलाड, कोरडे मेवे, घरी बनवलेले ताजं अन्न तुम्ही घेऊ शकता. मेंदूला कमी वापरणं. जसं की शरीराप्रमाणेच मेंदूलाही वर्कआउटची खूप गरज असते. यासाठी मेंदूला उत्तेजित करणारी कामं तुम्ही करू शकता. जसं की संगीत, वाचन, नवीन गोष्टी शिकणं, नवीन भाषा शिकणं, चित्रकला, लेखन, वाद्यकला यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता किंवा बुद्धिबळ, सापशिडी यासारखे खेळ खेळू शकता. यामुळे तुमच्या मेंदूला काम मिळतं आणि त्याची कार्यक्षमता चांगली राहते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं कमी सेवन. आपला मेंदू 75% हा पाण्यानेच बनलेला आहे. पाणी कमी पिल्यामुळे मेंदूतील इलेक्ट्रिकल सिग्नल्स मंदावतात. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, एकाग्रता कमी होणं यासारख्या समस्या जाणवतात. यासाठी तुम्ही दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिऊ शकता. सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी नक्की प्या. यामुळे शरीराला खूप चांगला फायदा होतो. धूम्रपान, अल्कोहोल. निकोटीन आणि अल्कोहोल मेंदूतील न्यूरॉन्सची कनेक्शन्स तोडतात. हळूहळू स्मरणशक्ती कमजोर, मेंदू प्रतिक्रिया द्यायचं मंदावतो. अल्कोहोल मेंदू आकुंचित करतो. त्याचप्रमाणे व्यायाम न करणे. मेंदूकडे जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो व्यायाम न केल्यामुळे. त्यामुळे मन थकलेलं राहतं, उदास वाटतं. व्यायामामुळे एंडोर्फिन्स वाढतात, जे आनंदी ठेवतात. यासाठी तुम्ही दररोज 30 ते 35 मिनिटे नक्कीच चालू शकता. योगा, सूर्यनमस्कार करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे राग येणं, चिडचिड किंवा नकारात्मक विचार. नकारात्मक भावना मेंदूतील न्यूरोपाथवे कमजोर करतात. व्यक्ती निर्णय घेण्यात आणि नाती सांभाळण्यात अयशस्वी होत जाते. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शांत राहा, संवाद साधण्याचा प्रयत्न करा, स्वतःबद्दल करुणा बाळगा, समोरच्या व्यक्तीला क्षमा करायला शिका. दुसरं महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, स्वतःकडून अपेक्षा ठेवा. मेंदू निरोगी राहण्यासाठी झोप, पाणी, आहार खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सकारात्मक विचार आणि मन शांत असणंही खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला जाणून घेतलं,
रोज छोट्या चांगल्या सवयी लावल्या तर मेंदू आयुष्यभर मजबूत, तल्लख आणि आनंदी राहू शकतो. यासाठी चांगल्या सवयी आपल्याला जाणून बुजून लावणं गरजेचं आहे. कोणतीही सवय लगेच लागत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्या कटाक्षाने अंमलातही आणाव्या लागतात. तेव्हाच त्या आपल्याला जडतात. तेव्हा एक वाईट सवय सोडून एक चांगली सवय तुम्ही नक्कीच स्वतःला लावू शकता आणि तुमचा मेंदू आणि शरीर दोन्हीही निरोगी ठेवू शकता.